सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण सोपी अशी लाल भोपळ्याची भाजी बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे कढईत 2 चमचे तेल घेतले आहे. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा राई आणि अर्धा चमचा जिरे घालून फोडणी करून घ्यायची आहे. राई जिरे तडतडले की यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त घेऊ शकता, कारण यामध्ये मी मसाला वापरणार नाहीये. एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे. यामध्ये मीठ आणि हळद घालून कांदा आपल्याला 2 ते 3 मिनिटे छान परतून घ्यायचा आहे. एक 2 ते 3 मिनिटानंतर कांदा जरा नरम झाला की मगच भोपळ्याच्या फोडी घालायच्या आहेत, कारण भोपळा शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि कांदा मग शिजला नाही तर तो कचकचीत लागतो. त्यामुळे कांदा आधी परतून घ्यायचा आहे. इथे मी पाव किलो भोपळा बारीक चौकोनी फोडी करून घेतला आहे. थोडा बारीक भोपळ्याच्या फोडी केल्या तर तो पटकन शिजतो आणि अर्धा कच्चा आणि अर्धा शिजलेला असा राहत नाही. हा सुद्धा आपल्याला तेलावरती 2 मिनिटे परतून घ्यायचा आहे. एक 2 ते 3 मिनिटे परतून झाल्यानंतर गॅस मंदच ठेवायचा आहे आणि यावरती आपल्याला झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटे वाफ घ्यायची आहे. गॅस अजिबात मोठा करायचा नाहीये. एक 3 ते 4 मिनिटानंतर झाकण उघडून चेक करायचं आहे. मध्ये एकदा भाजी मी ढवळून घेतली होती, नाहीतर भाजी खाली लागू शकते. तर हा भोपळा आता छान शिजलेला आहे. भोपळ्याला तसं स्वतःचं पाणी असतं, त्यामुळे याच्यात पाणी वगैरे अजिबात घालायचं नाहीये, नाहीतर भाजी ही पचपचीत होते. आता तुम्ही बघू शकता, भोपळा सुद्धा छान शिजलेला आहे. भोपळ्याची भाजी तयार आपली झालेली आहे. आता यामध्ये 3 ते 4 चमचे ओलं खोबरं मी घातलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घातली आहे. आता ओल्या खोबऱ्याऐवजी तुम्ही शेंगदाण्याचं कूट जरी वापरलं तरी सुद्धा ती चव खूप छान लागते. तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही वापरू शकता. खोबरं घातल्यानंतर भाजी 2 ते 3 मिनिटे परतून घ्यायची आहे आणि मग गॅस बंद करायचा आहे. तर ही भोपळ्याची साधी सिंपल अशी ही भाजी तयार झालेली आहे. चवीला खूप छान लागते. दह्याबरोबर ह्याची चव अजून जास्त वाढते. तर आजची ही सिंपल रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. नमस्कार.